पहाटे उठला, नित्यक्रम उरकला, शिवमंदिरात दर्शन केले व सदाशिवबुवास भेटून सांगितले, मी आज चराऊ रान शोधण्यास जायच्या विचारात आहे. वाड्याकडे लक्ष असू द्या. घरी आला, प्रवासास निघण्याचे तयारीस लागला. आईने स्वयंपाक केला, पोटभर जेव असा आग्रह केला. प्रवासात खाण्याकरिता भूक, लाडू, तहान. लाडूच्या शिदोरीचे आईने गाठोडे बांधून दिले. 5 पानाचा विडा दिला. धोतर अंगरखा परिधान करून, कमरेला पीतांबर शेला कसून, पाठीशी तीराचा भाताव, खांद्याला मेढा अडकवला व आईचे पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आईचा आशीर्वाद घेतला. तू काही काळजी करू नको, रानाचा शोध घेऊन मी लवकरच येतो असे आईला सांगितले. आईने भानोबाचे चेहऱ्यावरून हात फिरवून मुका घेतला. भानोबाने हासरा चेहरा करून आईकडे पाहिले. बाळा, जपून जा व लवकर ये, आईने पुन्हा बजावले. वाडघयातून घोड्याला आणले. खोगीर चढवले व भानोबा स्वार झाला. जय शंभो म्हणून उत्साहात प्रवासास निघाला. रानाचा शोध घेत घेत श्री संत सावता महाराजांचे अरण गावी विश्रांती केली. पहाटे उठून नैमित्तिक ध्यान चिंतन करून श्री सावता मंदिरात दर्शन घेतले. थोडा वेळ घोड्याला चरायला सोडले. घोड्याचं खाणं भागलं. घोड्यावर थाप टाकली व स्वार झाला. पंढरपूर मार्गे निघाला. जनावरांचे भागेल असे चराऊ रान नाही याची चिंता करीत पंढरपूरला आला. चंद्रभागेत स्नान केले. पुंडलिकाचे व श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. शिदोरी सोडली. जेवण करून थोडी विश्रांती घेतली. पंढरपुरात जे भेटतील त्यांचेकडे चराऊ रान कुठं असेल विचारणा केली. अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने निराश झाला. सूर्यास्त होऊन गेला. साधारण रात्र झाली. गोपाळपुरात मुक्काम केला. विश्रांती झाली पण झोप लागेना. रान कुठे मिळेल हाच मनात ध्यास. पहाटे उठून श्री गोपाळकृष्णाचे दर्शन करून मंगळवेढा मार्गे निघाला. रानाचा शोध घेत घेत मंगळवेढ्यात आला. संत दामाजी, संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. घोड्याला चारा पाणी दिले. स्वतः थोडे जेवण केले व पुन्हा प्रवास सुरू झाला. मज दरमजल करीत गिरीपर्वताप्रमाणे डोंगर पठार चढून गेला. अंधार झाला होता. पुढे मार्ग दिसेनासा झाला. श्वापदांचे आवाज येत होते. पाला पाचोळ्य, सर्प, अजगर, सस पळत असल्याचे जाणवत होते. इतक्या दूर आलो पण रान मिळाले नाही. काही झाले तरी रान शोधूनच माघारी परतायचे असा मनाचा निश्चय केला. शिवप्रभूंचे ध्यान चिंतन करीत थोडा स्थिरावला. इथे कुठे थांबावे? रात्र तर बरीच झाली आहे या विचारात असतानाच एका भव्य वृक्षाखाली दगडाची मोठी चिप दिसली. घोड्यावरून उतरला. खोगीर उतरवले. घोड्याचे पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, तू पण फार दमला आहेस. आपण दोघेही विश्रांती घेऊ. उद्याचे उद्या उजाडल्यावर बघू. घोड्याला जवळच सोडले व कमरेचा पीतांबर सोडून चिपेवरील कचरा झटकून त्यावर पहुडला. शिवध्यान करीत शिवप्रभूंना प्रार्थना केली, देवा, माझ्या गाय वासरांकरिता चराऊ रान मिळू दे. मी आता हताश झालो, तूच मार्ग दाखव. भानोबास डुलकी लागली. ब्राह्ममुहूर्तावर भानोबास स्वप्न पडले. उत्तम चराऊ रान, हिरवेगार गवत, हिरवीगार वृक्षवल्ली,
पाण्याचे तळे लगतच एका दगडी पारावर छोटेसे मंदिर. मंदिरातून भगवी वस्त्र परिधान केलेला साधू बाहेर आला. त्याची भानोबाकडे नजर वळली. भानोबाकडे पाहत हाताने पालवीत रान परिसर दाखवित होता. भानोबाला स्वप्नातच खूप आनंद झाला. निद्रा अवस्थेतच भानोबाने जय शंभो म्हणत टाळ्या वाजविल्या. टाळ्यांचा आवाज ऐकून घोडा भानोबाचे जवळ आला व त्याने फुर्रफुर्र आवाज केला. भानोबास जाग आली. तो उठून बसला. घोड्याचे चेहऱ्यावर हात फिरवला. विचार करू लागला. ब्राह्ममुहूर्तावर स्वप्न पडले. ब्राह्ममुहूर्तावर पडणारे स्वप्न खरे असते. मनास धीर आला. दिवस उगवण्याची वाट पाहू लागला. श्री शिव प्रभूचे स्मरण करून देवा माझ्यावर कृपा करा, स्वप्न साकार करा अशी मनोभावे प्रार्थना केली. सूर्योदय होताच सूर्यनारायणास नमस्कार केला. घोड्याचे पाठीवरून हात फिरवला, थाप टाकली, खोगीर चढवले. घोड्यावर स्वार झाला. दूरवर नजर टाकली. जयशंभो नामचिंतन करीत उत्तर दिशेकडे मार्गस्थ होत राहिला. मंगळवेढा हद्द संपून कर्नाटक भाग पुढे सुरू होतो त्या हद्दीचे अलीकडेच. मंगळवेढा परिसरातच स्वप्नात जे दिसले ते प्रत्यक्षात पाहताच भानोबास अत्यानंद झाला. प्रथम मंदिर कुठे शोधित तळ्याजवळ आला. पारावर मंदिर पाहिले. मंदिरात प्रवेशला ते शिवमंदिरच होते. मनोमन दर्शन घेतले व शिवप्रभूची स्तुती केली. कृतज्ञतेने पिंडीवर डोकं ठेवून नतमस्तक झाला. देवा खूप मोठी कृपा केलीस. आनंदाश्रू मावेनात हर्षभरीत होऊन म्हणाला, देवा मी आताच गावी जातो. गाई वासरांसह माझे सवंगडी घेऊन येतो. मंदिराबाहेर येऊन चराऊ रान न्याहाळले. घोड्याचा लगाम काढला. घोड्याला चारा खाण्यास सोडले. जा पोटभर चारा खा असे सांगितले. तळ्यात स्नान करून शिवपिंडीवर ओंजळीने पाणी घातले. शिल्लक शिदोरी सोडली. जेवण केले. घोड्याला हाक मारिली, चला आता आपल्याला आपल्या घराकडे जायचे. घोडा पण हिरवा चारा खाऊन तरतरला होता. धावतच भानोबाचे जवळ आला. घोड्याचे पाठीवरून हात फिरवून खोगीर चढवले व भानोबा हर्षमय अवस्थेत स्वार झाला. लगाम अडकवताच घोडा भरधाव वेगात निघाला. निम्म्यापेक्षा अधिक प्रवास झाला. अंधार पडू लागला. घोड्याला विसावा द्यावा व आपणही थोडी विश्रांती घ्यावी असा विचार करून मार्गावर एका वस्तीवर स्थिरावला. वस्तीवरील लोक खूप प्रेमळ होते. तरुण तेज पुंज व चांगल्या घराण्यातील दिसतोय. कुठून काय कामानिमित्त इकडे येणे झाले इत्यादी विचारपूस केली. जेवणाचा आग्रह केला. भानोबाने कृतज्ञ भाव व्यक्त केला. वडीलधायांना नमस्कार केला. अंगणात अंथरून टाकले. जवळच एका लाकडाच्या खुंटीस घोड्यास बांधले. आज थोडी शांत झोप लागली. पहाटेच उठला. नैमित्तिक प्रातःस्मरण करून घोड्यावर स्वार झाला. कोयाळीत कधी पोहोचतो व आईला भेटून आनंद कधी व्यक्त करतो असे भानोबास झाले होते. घरची ओढ जशी भानोबाला तशी घोड्याला पण लागली होती. भरधाव वेगात घोडा पण मार्गक्रमण करीत होता. सूर्यास्तापूर्वीच कोयाळीत प्रवेश. वाड्यासमोर येताच आई, मामी मी आलो असा भानोबाने आवाज दिला व घोड्यास वाडघयात सोडले. घराकडे येईपर्यंत आईने भाकरीचा तुकडा व पाणी आणले. भानोबा दारात येताच त्याचे वरून ओवाळून तुकडा दूर फेकला. पाणी शिंपडून टाकले. आईस कडकडून मिठी मारली. माय लेकरू भेटीचा आनंद ओसंडून वाहू लागला.
भानोबाचे चेहऱ्यावरून हात फिरवून आईने स्वतःच्या डोक्यावर बोट मोडली. अतिहर्षभरीत होऊन भानोबा आईस सांगू लागला, उत्तम परिसर, भरपूर चारा, सर्व सोयीनिशी रान मिळाले. सर्व जित्राबांना पोटभर चारा. असे शिवार पाहून आलो. माझ्या गुराखी सवंगड्यांना घेऊन व त्यांची पणगाया वासरे घेऊन मी उद्याच मंगळवेढ्यास निघणार आहे. भानोबा आला हे पाहताच मामींना पण खूप आनंद झाला होता. आईप्रमाणेच मामी सुद्धा भानोबा कधी येतो याची वाट पाहत होत्या. आईने भानोबाला स्नानाकरिता कोमट पाणी करून दिले. स्वयंपाक केला व जेवायला वाढले. भानोबा म्हणण्यापूर्वीच हस्त पहिला घास आईने भरवला. दोघेही मायलेक जेवण करून तृप्त झाले. जेवताना प्रवासात जे जे घडलं, जो अनुभव आला, प्रसंग आले, ते सर्व आईस सांगितले. माझ्या घोड्याने पण मला उत्तम साथ दिली. स्वप्नात शिवप्रभूंचा साक्षात्कार झाला व स्वप्नाप्रमाणेच सर्व घडले. आईने खूप कौतुक केले. भानोबास चैन पडेना. लगेच गावात सवंगड्याचे घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना सांगितले. सवंगड्यांना सांगितले की आपल्याला उत्तम चराऊ रान मिळाले आहे. उद्याच आपण गाई वासरे घेऊन मंगळवेढ्यास निघायचे आहे. सर्व तयारीनिशी सूर्योदयाचे वेळीच नाथमंदिर चौकात सर्वांनी जमा व्हायचे आहे. घरी आला व आईस देखील हे सांगितले. आम्ही सर्व गुराखी उद्या सूर्योदयी निघणार आहोत. माझी प्रवासाची तयारी कर, मी सदाशिवबुवांस भेटून येतो. भानोबाने तत्पर जाऊन सदाशिवबुवांची भेट घेतली. कोयाळीतून निघाल्यापासून प्रवासात कुठे कुठे मुक्काम पडला, काय काय अनुभवले व शिवप्रभूंनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांताप्रमाणे रान लाभले व उद्या आम्ही सकाळीच निघणार आहोत हे सदाशिवबुवांस सांगितले. सदाशिवबुवा म्हणाले, अरे तू भाग्यवान आहेस. संन्यासी रूपात शिवप्रभूंचे दर्शन घडले. तुझी शिवसेवा तुला फलद्रूप झाली. तू निर्धास्त मंगळवेढ्यास जा, घरची चिंता करू नको. भानोबा घरी आला. तू प्रवासात लागणारे अंथरूण, पांघरूण, पदार्थ इत्यादींची तयारी करण्यात आई मग्न झाली होती. रात्र बरीच झाली होती. सर्व तयारी झाली. मायलेक अंथरुणावर पहुडले. भानोबाचे पाठीवर आईने हात ठेवला. मध्येच भानोबाला डोक्यावर हात ठेवून थोपटीत होती व सांगत होती, बाळा, तू आता खूप दूर परमुलुखाला जात आहेस. स्वतःची काळजी घे. वेळचे वेळी जेवायचं. सवंगड्यांना सोडून एकटा कुठं लांब जाऊ नकोस. सर्वजण एकोप्याने गुण्यागोविंदाने राहा. पुन्हा माघारी येऊन कधी भेटशील. उगाच चिंता करायला लावू नकोस. आई, तू बिलकुल कसलीच चिंता करू नको. 6 महिने झाले की मी येऊन तुला भेटून जाईन. तुझ्या मांडीवर माझं डोकं घे ना, मला पटकन झोप लागेल. आईस म्हणाला. आईने भानोबाचे डोके मांडीवर घेतले, थोपटले. भानोबास झोप लागली. भानोबा पहाटे उठला. स्नानादी नित्यक्रम उरकला. श्री शिवमंदिरात दर्शन घेऊन सदाशिवबुवांस भेटून गावात सर्व सवंगड्यास लवकर आटोपून नाथ मंदिर चौकात या सुचविले व घरी आला. आईने मिष्टान्न स्वयंपाक केला होता. भानोबास जेवणाचे ताट वाढले. ताटाकडे व आईकडे बघत बसला. आईने विचारले, का रे, जेवण करीत नाहीस? जेब की. आई, तुझ्या हातानं घास भरवन ना. भानोबा लढिवाळपणाने म्हणाला. बाबा, पण आता तू मंगळवेढ्यास जाणार आहेस. तिथं मी रोज येणार का तुला घास भरवायला? आई, जेवताना तुझी आठवण मला घास भरवील. आईला हसू आले.
आईने पहिला घास माझ्या तान्हुल्याचा, दुसरा घास माझ्या शिकारीच्या राजाचा, तिसरा घास माझ्या चिमण्याचा म्हणत भानोबास भरवले. आई तू पण जेव की माझ्या पानात, भानोबा म्हणाला व आईच्या मुखात भानोबाने घास घातला. मायलेक जेवले. आईचे हातून वाचल्याच्या अमृतमय घासाने भानोबा तृप्त झाला होता. ढेकर दिला व आईला म्हणाला, माझी काळजी करू नको. भानोबास 5 पानाचा पंचामृत विडा दिला. लगबग सर्व तयारी आईने करून दिली. प्रवासास निघालेल्या व्यक्तीसमोर नेहमी हासरा चेहरा दाखवावा. व्यथित दाखवू नये याप्रमाणे भानोबाच्या आईची कृती चेहऱ्यावर भाव दर्शवित होती. भानोबाने धोतर, अंगावरचा पटका पोशाख परिधान केला. कमरेला पितांबर कसून बाणाचा भाता, धनुष्य पाठीशी अडकवला. आईचे पाया पडला. मामींना सांगून तयारीनिशी आईकडे पाहत हस्तमुखाने वाड्याबाहेर आला. वाडघयात जाऊन घोड्यावर खोगीर व त्या खोगीर पिशवीत शिदोरीची गाठोडी, अंथरूण, पांघरूण, कपडे घातले. लगाम अडकवला व चल माझ्या दोस्ता आपल्याला मंगळवेढ्यास जायचन्य असे घोड्यास म्हणाला. घोड्याने भानोबाकडे पाहत कान तैकारले. भानोबाने गाई वासरे दावणीची पटापट सोडली व नाथ मंदिर चौकात आला. गाई भानोबाचे मागे मागे निघाल्या. सर्व सवंगडी आपापली गाई वासरे घेऊन तयारी निशी जमले होते. गुराख्यांचे आईवडील, लहान मोठी माणसे त्यांना निरोप देण्यास, बोळवण करण्यास जमली होती. सर्व जण जपून जा, नीट सांभाळून राहा असे सांगत होते. भानोबाची आई पण लगबगीने आली. सर्व गुराख्यांना सांगू लागली, भानोबा जरा अफाट आहे, त्याची काळजी घ्या, त्याला एकट्याला कुठ जाऊ देऊ नका. सर्वजण एकोप्याने राहा. गाई वासरांची तसेच स्वतःची नीट काळजी घ्या, कुणी कुणाशी भांडू तंडू नका असे सर्वांना बजावले. भानोबा घोड्यावर स्वार झाला. भानोबा पुढे, मागे गायवासरांचा कळप व त्यामागे गुराखी चालू लागले. शिव ओलांडून जाईपर्यंत अन्य आया बाया त्यांच्या मागे मागे हळूहळू चालत होत्या. भानोबा त्यांना हाताने तुम्ही आता घरी जा सांगत होता. गाई गुराखी दिसेनासे झाल्यावर सर्व माघारी फिरले. सर्वांचे चेहरे उदास झाले होते. आज गाई वासरे, आपली गुराखी मुले ह्यांची गजबज ओसरली होती. विषण्ण मनाने सर्वजण आपापल्या घराकडे वळले. 7वे दिनीच गाय वासरासह भानोबा सवंगड्याचे समवेत मंगळवेढ्यास इप्सित स्थळी पोहोचला. हिरवेगार गवत पाहताच गाई वासरे धावत सुटली व चारा खाण्यात दंग झाली. वैशाखी उन्हाची रखरख सहन करून चालून सर्व गुराखी खूप थकले होते. चराऊ रान, हिरवीगार वृक्षवल्ली, पाण्याचे तळे, सर्व परिसर चैतन्यमय पाहून सर्वांना खूप आनंद झाला. एका भव्य वृक्षाचे सावलीत ते विसावले. विश्रांती झाली. पाणवठा व शिवमंदिराचे जवळच सपाट जमीन पाहून तिथे स्वच्छता करून कोप्या तयार केल्या. वाळलेली मोठी लाकडे, वाळलेले उंच गवत आणून गायवासरांचे करिता गोठा तयार केला. नियमित स्नान, शिवदर्शन, स्वयंपाक करून सर्वांनी एकत्रित हस्त विनोद करीत जेवण करणे. आळीपाळीने गाई वासरांची राखण करणे, वेगवेगळे खेळ खेळणे असा दैनंदिन नित्यक्रम सुरू झाला. निवांतपणे वेळ मिळेल तेव्हा भानोबा देवादिकांच्या पौराणिक कथा गोष्टी सांगत असे. दूध दुभते भरपूर होते. मनसोक्त खाणेपिणे यामुळे सर्व सवंगडी पुष्ट झाले होते. चारापाणी आणि मुक्त वातावरणाने गाई वासरे तरतरीत झाली होती. शिल्लक दूध मंगळवेढ्यात धनिकांना देऊन त्यांचे कडून मिळेल त्यात धान्य,
भाजी आवश्यक वस्तू आणणे, रात्रीचे वेळी आळीपाळीने सावध झोपणे, श्वापदापासून गायीवासरासह स्वतःचे संरक्षण करणे हे नियमित चालू होते. रात्री झोपण्यापूर्वी शांत वातावरण झाले की भानोबा शिवध्यान करीत असे. आईचे स्मरण करून मनातले मनात मातृदेवोभव म्हणत नमस्कार करीत असे. शिवभक्त मित्र सदाशिवबुवांची आठवण येत असे. सदाशिवबुवांकडून श्रवण केलेल्या ग्रंथातील कथांच्या चिंतनात भानोबास कधी झोप लागली कळत नसे. भानोबा सोमवार उपवास व्रत करीत असे. दिवसभर शिवनामस्मरणात मग्न असे. एके रात्री भानोबास लवकर झोप लागेना. महाशिवरात्र कथा भाग आठवला. किराताकडून कळत श्री शंकराची सेवा घडली. दिवसभर हिंडून श्वापद आढळले नाही. शिकार साधली नाही म्हणून रात्री एका भव्य वृक्षावर बसून श्वापदाची चाहूल घेत बसला. मध्यरात्र झाली तरी शिकार करणे जमले नाही. हताश झाला. ज्या झाडावर बसला होता तो बेल वृक्ष होता. चिंताग्रस्ततेत बेलाची पाने त्याचेकडून तोडली जात असत व खाली पडत त्या वृक्षाखाली पाषाणाचे शिवलिंग होते. त्यावर पाने पडत होती. त्या किराताकडून मनीध्यानी नसता शिवपिंडीवर असंख्य बिलवपत्र वाहिली गेली. अजाणता किरातास सेवा घडली. श्री शंकर प्रभू किरातास प्रसन्न झाले. ह्या कथेचे स्मरणाने भानोबास शिवध्यान सेवा घडली. भानोबास शांत झोप लागली. ब्राह्ममुहूर्तावर स्वप्नवत साक्षात्कार झाला. शिव पार्वतीमाता भानोबासमोर अवतरले. भानोबाकडे पाहत भानोबाचे मस्तकावर हात ठेवून म्हणाले, भानोबा, तुझी अनन्य सेवा, भक्ती, निष्ठा पाहून मी प्रसन्न झालो. तुला काय अपेक्षित आहे ते माग. शिवपार्वतीमाता स्वरूपाकडे पाहून भानोबास अत्यानंद झाला. देहभान हरपला. भानोबा एकाग्रतेने देवाचे स्वरूप न्याहाळीत होता. शिव भगवान कृपा कटाक्षाने भानोबाकडे पाहत होते. भानोबास स्थितीवर आणले व शिवप्रभू भानोबास म्हणाले, तुझी आयुष्य मर्यादा थोडकी आहे. तुझ्या मातेची तुझी ताटातूट होणार आहे. पुढे काही दिवसातच ह्याच ठिकाणी अरिष्ट प्रसंगातून तुझा घात होणार आहे. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.